आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतीचे हेलिकॉप्टर सरपंच सन्माननीय जालिंदर शेठ गागरे पाटील यांच्या वतीने सन्माननीय लाडोजी सतोजी गुले पाटील यांचा सत्कार संपन्न होतो आहे। आपलंही मनस्वी स्वागत आहे। अगदी काही मिनिटांमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, सन्माननीय आमदार सत्यजित तांबे पाटील आणि प्रमुख अतिथींचं पाठीजवळ आगमन होत आहे। त्या ठिकाणाहून वाजत गाजत मिरवणुकी सावरगाव गुले गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण साहेब यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। या सूचनेला अनुमोदन असे माझे वडील लाडोजी सतोजी गुले पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या अनुषंगाने माझ्या बळीराजाच्या माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काही चिंतन व्हावं यासाठी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, आपल्या अत्यंत संयमी सृजनशील नेतृत्वाने ज्यांनी संगमनेर तालुक्याची राज्याच्या आणि देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर प्रतिमा उंच करण्याचं काम केलं, असं लोकाभिमुख लोकनेतृत्व आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय, अशा महाराष्ट्राच्या रणरागिणी राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक संक्रमणाच्या काळामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी दिल्लीच्या तख्तावर गाजवण्याचं काम ज्यांनी त्या ठिकाणी केलं, अशा संसदरत्न आणि आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझ्या वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रामकृष्ण महाराज नैवितकर, नानजीबाई खिमजीबाई ठक्कर, गणपतरावजी महाले साहेब, अमितजी भांगरे, युवा नेतृत्व, अहमदनगर राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष, खरा ज्यांच्या प्रयत्नाने, अमितच्या आणि संदीपजींच्या प्रयत्नाने खरं तर ताईंचं आपल्याला दर्शन या ठिकाणी घडलंय, असे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी वरपे साहेब, क्षमस्व प्रशासनाचा गाढा अभ्यास आणि त्या माध्यमातून लोकांसाठी काम केलं की आपला माणूस आपल्यासाठी ही प्रतिमा ज्यांची तयार झालेली आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून पुन्हा दिल्लीवर पाठवण्याचं काम या जनतेने केलं, असे लोकप्रिय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, उपस्थित सर्व जनसमुदाय, या गावातील सर्व नागरिक, परिसरातील नागरिक, माझे सर्व नातेवाईक, बंधू आणि भगिनींनो, खर तर माझ्या वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। ताई वडिलांनी 32 वर्ष पोलीस पाटीलकी त्या ठिकाणी केली, तशा अर्थाने पोलीस पाटीलकी परंपरेने आली, परंतु त्यांच्या काळामध्ये पुन्हा निवड समिती प्रांत लेवलला गठीत झाली होती। त्यावेळेस या गावातील काही मंडळींनी तीर्थरूप दादांकडे शिफारस केली, आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेबांकडे, की साहेब आमच्या गावामध्ये एक हरवणारी मुलगा आहे, त्याच्या घरात परंपरेने पाटीलकी होती आणि तो करण्यासाठी सक्षम आहे, पण तुम्ही प्रांतांकडे शिफारस करा।
स्वर्गीय लक्ष्मण मतरबा घुले यांनी दादांना आग्रह केला आणि दादांनी लगेच तत्कालीन प्रांत असणारे भेंडे साहेबांना सांगितलं की मला असं वाटतं या पोरामध्ये काही चांगले गुण आहेत, यांना पोलीस पाटील की जबाबदारी द्या. 80चं दशक 90चं दशक त्या कालखंडामधलं. खरं तर त्या काळामध्ये प्रचंड अज्ञान, प्रचंड गैरसमज, बांधावरचे भांडणं, भाऊबंदकीचे भांडणं, हमरा तुमरी, यातून प्रचंड भांडणं शिगेला पोचायचे. लोक एकमेकावर सशस्त्राने हल्ले करायचे आणि रक्ताने बंबाळलेली माणसं आमच्या वाड्यावर पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही देखील त्या ठिकाणी घाबरून जायचो. त्यावेळेस वडील आपल्या नेतृत्वाचं सौर कौशल्य पणाला लावून त्यांना समजून सांगायचे की बाबांनो, कोर्ट आणि कचेऱ्या हे आपलं प्रांत नाहीये. आपले भांडणं आपण घरातल्या घरात बसून मिटवली पाहिजे. त्यांना समजून सांगायचे. माझी आजी असेल, माझी आई असेल, त्यांना आहे ते पिठलं भाकर खाऊ घालायचे, त्यांना समजून सांगायचे आणि ते माणसं आनंदाने मार्गस्थ व्हायचे. आणि हळूहळू आज आमचं सावरगाव घुले गुन्ह्या गोविंदाने आणि तंटामुक्त पद्धतीने वागतंय, याचं जे श्रेय आहे ते माझ्या वडिलांना आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ताई, 1996 ला एक घटना झाली. त्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये एकमेव बाळेश्वर माध्यमिक विद्यालय होतं. आदरणीय थोरात साहेबांना माहित आहे. खूप मुलं इथून शाळेत विद्यालयाला सरळे पठाराला जायची. त्यावेळेस प्रचंड अतिवृष्टी झाली आणि पुरामध्ये 2 मुली त्या ठिकाणी वाहून गेल्या. ते 2 कुटुंब दुःख सागरात बुडाले. गावावर मोठं दुःखाचं संकट कोसळलं. सगळी लोक हळहळली आणि मग माझ्या वडिलांनी लाडपाटलांनी विचार केला की मी या गावचा पाटील आहे, या गावचा प्रमुख आहे, तर माझ्या गावामध्ये जर मी काही सवंगड्यांना बरोबर घेतलं, मग त्यावेळेचे राघू जाधव सर असतील, स्वर्गीय ऍडव्होकेट PM घुले साहेब असेल, आमचे दत्तात्रय लक्ष्मण घुले असतील, या पोरांना सांगितलं की पोरांना तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करताय, तुम्ही एकत्र या आणि या गावामध्ये हायस्कूल काढा. गावातल्या गावात मिटिंग झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. त्यातून शारदा विद्यालय या ठिकाणी सुरू झालं. सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेस आमचं कुटुंब कर्जामध्ये होतं. सोसायटीचं कर्ज होतं, नॅशनलाइज बँकेचं कर्ज होतं. त्यावेळेस गावकऱ्यांनी आग्रह केला की पाटील, तुमच्या गावचा एक जुना वाडा आहे. काही माझे नातेवाईक मंडळी म्हणायचे त्या वाड्याचे सागाचे लाकडं विकून टाका आणि पाटील तुमचं कर्ज मुक्त करून घ्या. पण माझ्या वडिलांनी तो आग्रह नातेवाईकांचा नाकारला, गावकऱ्यांचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की जर ज्ञानाचा दिवा जर माझ्या गावामध्ये जर या ठिकाणी दीप प्रज्वलित होत असेल तर मी माझा कर्ज आणखीन काही काळ त्या ठिकाणी सांभाळेल, परंतु या ठिकाणी या मुलांच्या शाळेसाठी व्यवस्था तयार झाली पाहिजे. 15 वर्ष ती इमारत शाळेला वापरायला दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार या मातीमध्ये रुजवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. मी त्यांना म्हणालो, भाऊ, मी BSc झालेलो आहे, मी पुढच्या काळामध्ये आम्हाला नोकऱ्या नाहीये, मी B.Ed करतो, तुम्ही जर संस्थेकडे मागणी केली तर मला नोकरी मिळेल, मी शिक्षकाचं काम करतो. त्यांनी सांगितलं की मी गावामध्ये कधीच मागण्याचं काम केलेलं नाहीये, देण्याचं काम केलेलं आहे. तुला या गावामध्ये एकाही संस्थेचा संजय मंडी साहेब तुम्ही साक्षीदार आहे. राघू जाधव सर होते, त्यांनी सांगितलं की मी अजिबात शिफारस करणार नाही आणि संस्थेला सांगितलं हा पोरगा जर तुमच्याकडे आला तर याला नोकरी दिली तर बघा. आणि म्हणून ही त्यागाची भूमिका या माणसाने सातत्याने घेतली. आणि म्हणून ताई, मला खूप या ठिकाणी आज आनंद होतोय की माझ्या या वडिलांचा सत्कार तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर्गीय आराराबांची खूप आठवण होते. खरं तर याचं कारण असं की माझं गाव नाही म्हटलं तरी आराराबांच्या विचारांनी पुढे गेलेलं आहे. अण्णा हजारे असतील, फादर बाकर असतील, फादर रॉबर्ट असतील, या सगळ्या मंडळींच्या विचारानं हे सावरगाव घुले पुढे घेऊन जात असताना पाणलोट विकासाचा कार्यक्रम असेल, तंटामुक्ती अभियान असेल, ग्राम स्वच्छता अभियान असेल, हे सगळं अभियान या गावामध्ये राबवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून 4 एकर कोरडवाहू जमीन असणारा मुलगा राज्यशास्त्राची पदवी संपादन करत असताना रोजगार हमीच्या कामाद्वारे RR पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले आणि आदरणीय थोरात साहेब तुमच्या आणि आदरणीय आरारावांच्या कृपेनं आज या संबंध पठार भागातील 400 ते 500 मुली पोलीस दलात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. याचा मला प्रचंड आनंद आहे. मी आता जास्त बोलत नाहीये, खूप काही बोलण्याजोगं आहे. आदरणीय साहेब आणि ताई व्यासपीठावर म्हणल्या माझ्या भावना मी खूप व्यक्त करेल, परंतु वेळेची मर्यादा आहे. परंतु मित्रांनो सांगतो असं की या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या विचाराखाली काम करतो. कशासाठी हे काम करतो? देशामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काम पाहत होते आणि केंद्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काम पाहत होते. या माणसांनी वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आणल्या. मग नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, शेतकऱ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम असेल, किंबहुना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून
शून्य व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा देण्याची भूमिका असेल, या सगळ्या भूमिका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 70,000 कोटीचं कर्ज आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या आणि या राज्याच्या लोकांचं या ठिकाणी माफ झालं. आणि म्हणून मी पाहतोय की आदरणीय ताई तुम्ही आज देशामध्ये नेतृत्व करतायत, आदरणीय साहेब तुम्ही राज्यामध्ये नेतृत्व करतायत. राज्य आणि देश एका वेगळ्या संक्रमणातून त्या ठिकाणी जातोय. जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा कुटील डाव काही मंडळीकडून या ठिकाणी रचला जात असताना फुले शाहू आंबेडकरांची मूल्य चौकट कोणतरी मोडू पाहत आहे. परंतु ताई मी तुम्हाला सांगतो की ही मूल्य चौकट बळकट करत असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर या ठिकाणी काम करेन. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून बळकट करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करू. हेच अभिवाचन या अभिषेचिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व लाडूजी सतुजी फुले पाटील यांचा सत्कार संपन्न होतोय. त्यानंतर कुटुंबासमवेत एक फोटो संपन्न होईल. सर्वांच्या भावना एकच आहेत. आयुष्याच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहार येऊ दे. तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी. कधी वळू न पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. युतीचे 3, आमचे 3, सत्ता मिळाली जिकडे उभे तिकडे काय. अशा वेळेस विचारानं राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि इकडचा हा विचार पुरोगामी विचार आहे आणि त्या पुरोगामी विचारावर राहण्याचा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा. चंद्रकांत जीवनात काय असं सत्ता मिळते तरी मिळत काय तो भाग वेगळा. भाऊसाहेब मला एकदा म्हटले अरे तत्वचं राजकारण असतं, तत्व पाळीत जायचं, कारण ते सगळे कम्युनिस्ट झाले. ही तर सगळी डोके तसे लालच होते आपले. नाव आपण शाहू महाराजांचं घ्यायचं, नाव महात्मा फुलेंचं घ्यायचं, नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं आणि मात्र पाठिंबा मात्र त्या जातीवाद्यांना, धर्मवाद्यांना द्यायचा, धर्मांधांना. हे काही बरोबर नसतं. तुम्हाला सांगतो आपण आपल्या विचाराबरोबर राहिले. पुरोगामी माणसाचा विचार कोणताही लक्षात ठेवा. पुरोगामी माणसाचा विचार खरा खुरा तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, आंबेडकरांचा आहे, तो राज्यघटनेचा आहे. आदरणीय पवार साहेब असतील किंवा आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही असणारे सगळे या विचाराबरोबर राहतो. याला कारणच हा बहुजन समाजाचा विचार आहे, शेतकऱ्याचा विचार आहे, गरीब माणसाचा विचार आहे. त्या विचारावर राहिलं पाहिजे. नाव तर सगळे घेतील आता. शाहू फुले आंबेडकर कोणीही म्हणतं पण ते खरं नसतं रे. आपण तपासलं पाहिजे का खरं कोण आणि खोटं कोण. आज शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकरी मेळावा म्हणून 2 शब्द बोलत खासदार साहेब इथं आलेले आहेत, आणखी सगळी मान्यवर आलेले आहेत, आदरणीय ताई आहेत, त्यांना बोलायचंय. पण एकच सांगेल, शेतकरीची अवस्था काय. खरं आहे 2007-8ला त्यावेळेस देशामध्ये कर्जमाफी पहिली केली. त्याच्यामध्ये कृषी मंत्री ते होते, राज्याचा कृषी मंत्री मी होतो. पवार साहेबांनी सांगितलं त्यावेळेस, केंद्रामध्ये पटवून दिलं की वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची. अडचणीत आला शेतकरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस कर्जमाफी झाली. त्यानंतर आपण पाहतो कर्जमाफी ज्यावेळेस आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचं, पहिल्या मिटिंगमध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि कोणताही त्रास न देता. नाही तर एकदम मध्ये कर्जमाफी 70 रकमेचा फॉर्म भरावा लागायचा, त्यानंतर कर्जमाफी होत होती. आम्ही म्हणलं एकदाच जा फक्त बँकेत, ओळख पटवा आणि तुमचं कर्ज तुमच्या खात्यावर जाईल. ही कर्जमाफी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतली होती. आता खरं सांगतो मी तुम्हाला, वेळ नाही, मला पुढे जायचंय, ताईंना वेळ नाहीये. परंतु एकंदर मराठवाड्यात आणि इकडे जे अतिवृष्टी झाली ही पाहिल्यानंतर तेव्हा एका गावामध्ये गेलो. पाथर्डी तालुक्यातलं गाव होतं. मोहटा देवी असेल, वृद्धेश्वर असेल किंवा मडी, या सगळ्या परिसरामध्ये एवढा किती पाऊस झाला माहिती आहे तिथं. मी काल आकडा घेतला, 1370 मिलीमीटर पाऊस पाथर्डीत झाला.
1370 काही तासांमध्ये म्हणजे काही 2-3 दिवसामध्ये पाण्याचा लोंढा आला, शेताच्या शेत वाहून गेले. शेवगाव तालुक्यात अत्यंत अडचणीची परिस्थिती. मी एक ठिकाणी म्हटलं, अरे ते सोयाबीन गेलं, सोयाबीन परत उभं राहील, कापूस गेला, कापूस शेत ते उभं राहील, पण ज्याचं खरडून गेलं त्याचं काय? परंतु अनेक जमिनी अशा आहे की फार खडकच लागलाय त्यांचा. कसा शेतकरी हो, ते खाली बसलेलं पोरग ढसा रडायला लागलं, याचं काय झाले? मी खुर्चीने उतरलो, खाली बसलो, ते भेटायला गेलो, तेव्हा त्याची 1.5 एकर होती, अख्खी वाहून गेली, खडक लागला. सरकारनं अशा वेळेस भक्कम पाठीशी उभं राहिलं पाहिजे. भाषण जोरदार करावं, पण काय दिलं असं जरा तपासून पहा तुम्ही. मी अनेक उदाहरणं देईल की आमच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं कसं राहत असं पवार साहेबांचं उदाहरण मी तर देतोच, पण विलासराव देशमुखांचे उदाहरण आहेत. शेतकऱ्याला जाते, जाऊ द्या म्हणायचे, द्या त्यांना. 5 आणि 6 साली तुमच्याकडे बाजरी म्हणजे सततच्या पावसानं बाजरी गेली म्हणून प्रत्येकाला पैसे दिले होते, आठवतं ना? आपण थोडं लवकर विसरून जातो, त्या मोबाईलमुळे सारा घोटाळा होऊन राहिलाय. सगळ्यांना पैसे घ्यायला ते, कारण विलासराव म्हणते ठीक आहे द्या. अरे आता तुला किती पैसे आले विचारा त्यांना, माहिती घ्या तिकडे काय अवस्था आहे. ते कापूस जो सडला त्याच्यात त्याचे फक्त त्याचं बाहेर तेवढं ते काढायचं, काढते तेवढं तरी होईल का? आता पाठीशी उभं राहणार नाही, इतर मात्र खर्च मात्र जोरदार चाललेले दिसत आहेत. हे चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची आहे. कर्जमाफी याच काळात झाली पाहिजे, सरकार शेतकऱ्याला पुन्हा उभं केलं पाहिजे, हा खरा संदेश आहे. आणि म्हणून आज लाडू पाटलांचं अभिनंदन आहे, अभिष्ट चिंतन त्यांचं मी करतोय. उभय त्यांना खूप मोठं आयुष्य मिळावं. मुलं तर आपल्या समाज सेवेमध्ये आहे ते चंद्रकांतच्या नितीनच्या रूपानं, याचा आनंद आम्हाला आहे. उपस्थित राहिलात यापेक्षा एका आजोबाच्या नातीसाठी आनंदाचा क्षण काय असू शकतो. खर तर मी संयोजकांना विनंती केली की माझ्या आजोबांबद्दल तर तुम्ही सगळेच बोलणार आहात, परंतु ज्या ताई मला भावल्या, ज्या ताई मी विचारांच्या माध्यमातून अनुभवल्या, त्या ताईंबद्दल मला जरा बोलून देता का? खर तर मी संयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. ताई, मी चंद्रकांत घुले यांची कन्या गार्गी इयत्ता 9वी शिकते. माझी राजकीय समज इतकी व्यापक नाहीये, मला मतदानाचाही काही हक्क नाहीये, परंतु खरंच या देशातील लोकशाही ही समाजाला समरस लोकशाही आहे का, हा प्रश्न माझ्यासारख्या एका लहान मुलीला देखील चिंतनाचा पडतो. आज केवळ अभिष्ट चिंतन सोहळा नाहीये, तर आज एक संवादाचा उत्सव आहे, कृतज्ञतेचा क्षण आहे आणि प्रेरणेचा प्रवास आहे. आजचा क्षण माझ्यासाठी यामुळे खास आहे कारण आज मी या मंचावर त्या 2 व्यक्तींना पाहते ज्यांनी सेवा आणि संवेदना यांचा अर्थ जिवंत ठेवला. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि सुप्रियाताई, आपण एकदा मी टीव्हीवर लोकसभेचे सत्र पाहत होते. सभागृहात एक महिला उभी होती, डोळ्यात तेज, शब्दात तत्व आणि आवाजात जबाबदारीचा भार. मी बाप्पांना सहज विचारलं की बाप्पा या कोण? तर माझ्या बाप्पांनी सांगितलं की या सुप्रियाताई सुळे. त्या दिवसापासून ताई आपण माझ्यासाठी एक प्रेरणा झाल्यात. जेव्हा आपण संसदेत उभे राहून बोलता तेव्हा असं वाटतं की हे फक्त भाषण नव्हे तर जनतेचं मन बोलतंय. तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचा दीप जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पसरवतोय. सुप्रियाताई, यू आर द थिंक टँक ऑफ इंडियाज पॉलिटिक्स, the moral compass of democracy and the guiding light of nation's future. You speak not for power but for people. You raise issues not for publicity but for purpose, and you lead not by command but by compassion. Your words in parliaments are not just speeches, they are lessons in humanity and justice. आपण वाद नाही करत, संवाद घडवता. आपण विरोधकांना हरवत नाही परंतु त्यांना विचारांनी जिंकता. अलीकडेच आपण म्हणाल जीवनाचा गणित आहे. आपण मागणी केली की पावसाने बाधित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळावं. कर्जमाफी नव्हे, कर्जमाफी बरोबरच त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, हा विचार, ही समज, हाच खरा राजकारणाचा अर्थ आहे असं मला वाटतं. माझे आजोबा
ज्यांच्या हस्तावर मातीने सोनं बनवलं, ज्यांनी शेती आणि समाज यांचंच पूजन केलं, त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरक कथा, कष्टाचं, प्रामाणिकपणाचं आणि समर्पणाचं. त्यांनी कधी मोठी पदं घेतली नाही, परंतु मोठ्या मनाने काम केलं. आज त्याच मंचावर सुप्रियाताईंची उपस्थिती म्हणजे दोन विचारांचा संगम होईल. एक मातीचा विचार आणि दुसरा मातृत्वाचा. And I would just like to say that both of you, my grandfather and Supriyatai, believe that leadership is not a position, it's a purpose, not a title but a trust. You both live for people, not about them. ताई, या कृषी मेळाव्याचा हेतूही हाच आहे, शेतकऱ्यांना आवाज देणं, त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणं. आपण नेहमी म्हणता की शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत होईल. हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवणं ही आजच्या काळाची गरज आहे. ताई, your journey reminds every girl in this country that politics can be pure, leadership can be graceful, and power can be used for people, not for pride. Because you are not just a leader, you are an emotion, not just the daughter of Sharad Chandra Pawar Saheb, but the daughter of entire nation. आज आपण सर्वजण एका अशा सणाचे साक्षीदार आहात जिथे समाजसेवा, विचार आणि कृतज्ञता एकत्र आली आहे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे व उपस्थित पाहुण्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आपला मौल्यवान वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थिती दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलंय आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले, कारण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, पण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त यश जर मिळालं तर तो आनंद जास्त असतो. आणि तुमच्या दोघांचं काय, मी तिला विचारलं तर ती म्हणजे मी स्वतःच लिहिलंय. मला वाटतं गार्गीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ती एका भाषेत नाही, दोन भाषांमध्ये ती इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली. मला अभिमान एका गोष्टीचा आहे. आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची. त्याचं कारण असं की आईवर प्रेम करायचंच असतं, पण मावशीवरही करायला काही हरकत नाही. आणि या पुढेच्या पिढीमध्ये आणि जितक्या चांगलं जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत चाललंय. म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की या गावामध्ये इंटरनेट आहे, त्याच्यामुळे आज वर्तमानपत्र पण मी वाचलं. ह्या वर्तमानपत्रात सगळ्या दुनियाभरच्या भाषा सगळ्या माहिती आहे. आणि ह्या देशातला जो शेतकरी आहे ना तो अतिशय हुशार आहे. मी आज येताना बाळासाहेबांचा कारखाना बघून आले आणि मला माळेगाव साखर कारखान्याला एकदा मी गेलेली ती गोष्ट मला खूप वर्षांनी खरं तर आठवली. मी माळेगाव साखर कारखान्याच्या अॅन्युअल मीटिंग असते ना त्याला गेले होते आणि तिथले एक एक असेच फार कमी लोक राहिले. मला आनंद वाटला की अजून आपल्या नगर जिल्ह्यात अजून पांढरी टोपी आहे जिवंत. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. पायजमा आहे आणि टोपी आहे. तशी माझ्याही लोकसभा मतदारसंघात ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला, भोर, वेल्ला, मुळशीमध्ये अजूनही पायजमावाला कडक आणि कडक टोपी घालणारा शेतकरी आजही आहे आणि त्याला अभिमान आहे त्या टोपीचा. आणि ते सगळे फार काही शिकलेले नव्हते. आणि हे बोलत असताना तुझे हात वरती करून जो जो शेतकरी उभा राहत होता तो साखरेच्या भावाबद्दल बोलत होता. आणि नुकता महाराष्ट्रातला नाही, परदेशातल्या भावामुळे आम्हाला इतकं मिळालं पाहिजे हे तो वाद घालत होता मॅनेजमेंट बरोबर. आणि मी पवारसाहेबांना विचारलं, म्हणजे यांना इंटरनॅशनल प्राइस कशी काय येते, इथे तर राहतात. म्हणजे सुप्रिया, हे सगळे जे शेतकरी आहेत ना हे तुम्ही गेला असाल इंग्रजी माध्यमात आणि तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, जास्त संवेदनशील आहेत, कारण का त्यांचं नातं त्या काळ्या मातीशी आहे. आणि त्या मातीशी जो नाळ ठेवतो त्याला ती माहिती असते. तो तुमच्या सुखदुःखात नुसता नाही, पण तो तुमच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो. हा कष्ट करणारा तो शेतकरी आहे. हा देश कितीही प्रगती झाली, कितीही नवीन रस्ते झाले, कितीही झालं, सगळ्याचा सोंग घेता येतं, पण अन्नाचं घेता येत नाही आणि पैशाचं घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या गावात आज इथे आलोय, या कष्ट करणाऱ्यांच्या गावात इथे आज आपण जाती धर्मात अडकलेलो आहोत. माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर प्रचंड आहे. शिर्डी काय फार इथून लांब नाही. श्रद्धा आणि सबुरी अवघड आहे, सोपं आहे म्हणणं. श्रद्धा तर सोपी आहे पण सबुरी अवघड आहे. ती आयुष्यात माणसाला शिकवते कधी.
जे मी शिकते आता. त्यामुळे मी नेहमी जेव्हा साईबाबांच्या बद्दल विचार करते तेव्हा म्हणते श्रद्धा आणि सबुरी. सबुरी में बहुत मजा आहे आणि कमी बोलण्यात तर आणि मजा आहे. काही लोक बोलत राहतात, काही लोकांचं आमच्यावर विशेष प्रेम आहे, ते वन वे बोलत राहतात. मला मगाशी जयानी आम्ही सांगत होते गाडी भयानक आहे, काय करते पोलीस यंत्रणा. मला मुख्यमंत्र्यांच्या विरोधी बोलायला मी इथे आलेले नाही, पण बाळासाहेबांचं भाषण ऐकून मला प्रचंड अस्वस्थता जी जाणवते. आम्हाला रोज बघतो आम्ही, तो माणसाने माझी गाडी अडवली आणि म्हणला खांद्यावर बोला आणि इथून जाल तेव्हा कांद्याला भाव मिळेल, याच्यासाठी लढा आमच्यासाठी. काय परिस्थिती आहे. सत्ता सत्ता कुणासाठी आहे. सत्ता सत्ता ही काय मिरवण्यासाठी नसते. सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी असते, पण ते सोडून सगळं हे सरकार करतं. ठीक आहे, आम्हाला अपयश आलं विधानसभेला, पण मी खरंच म्हणते भाग्य माझं की मी या सरकारमध्ये नाहीये. काय तोंड दाखवलं असतं मी तुम्हाला. आणि काय म्हणतात त्यांची एक टॅगलाईन आहे नेहमी, यही समय है सही समय. ऐकलं का नाही तुम्ही. आणि मग माननीय मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी मी नक्की करीन. मग तुमची योग्य वेळ कधी येणार. यही समय है सही समय है. सरसकट कर्ज माफी करा. आणि मी तुम्हाला शब्द देते, सरसकट कर्ज माफी जोपर्यंत हे सरकार करत नाही, आम्ही या सरकारला स्वस्त बसून देणार नाही. म्हणजे आमचं कर्तव्य आहे. आणि ठीक आहे, हालचाल आहे, आता विधानसभा आहे, आपलं या सगळ्या इलेक्शन आहेत, सगळी गडबड होणार आहे. सगळं कोण काय जाणीतो, जो होगास होगास. आणि शांत बस आणि फक्त मजा बघा. आणि बटन दाबायची वेळ येईल. रामकृष्ण आणि म्हणायचं ना, आपल्याला योग्य वाटेल तर बटन दाबायचं. जो आपल्या सुख दुःखात असेल ना, त्या व्यक्तीलाच मतदान करा. कोणी तुम्हाला जो योग्य वाटेल. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार. पण जो आपल्या सुखात नाही, अशा सरकारला आज ना उद्या आपल्याला इथून हद्दपार करावं लागणार आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्र. पंजाबमध्ये सरसकट कर्जमाफी झाली, 7-12 कोरा केला पंजाबने. मग महाराष्ट्र का नाही करू शकत. कांद्याला भाव नाही, दुधाच्या अडचणी आहेतच सगळीकडे. आणि आता अमेरिकेचं, आता ट्रम्प बद्दल बोलते. आता ही एक गंमत झाली आहे, येणं देणं नाही, पण मोबाईल मध्ये माझा एक चालक आहे प्रथमेश नावाचा, पुण्यामध्ये. परवा तो मला म्हणला मला जरा दिवाळीला बोनस जास्त द्याल का. म्हटलं कशासाठी रे बाबा, तुझं काय लग्न नाही झालं, तुला कशाला एक्स्ट्रा बोनस पाहिजे. मला म्हणतो की नाही ताई, मला ना माझ्या आई वडिलांना फोन घ्यायचा. म्हटलं आईला साडी घेतलेली आहे, आईला फोन घेणारा पहिलाच असेल. म्हणलं कशासाठी. नाही माझ्या आईला ना जरा तो युट्यूब वाला फोन पाहिजे. म्हटलं काय रे, तुझी आई तर रानात जाते. हेच तर झाले ना ताई, काळ बदललाय. आमचे आई वडील रानात जातात आणि दुपारी ऊन वाढलं ना की झाडाखाली बसून युट्यूबवर सगळं बघतात. त्याच्यामुळे त्याच्या आईला पण ट्रम्प माहिती आहे. आणि ट्रम्प बाबा काहीतरी करतोय ज्याच्यातून तुमचं माझं नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला शब्द देते, जरी आम्ही विरोधात असलो आणि ट्रम्प बाबांनी काही मागण्या केल्या तरी जर भारत सरकारने शेती बाबतीत कुठलंही चुकीचं धोरण केलं, कारण का आजपर्यंत अमेरिकेबरोबर आदरणीय पवार साहेब असतील आणि काँग्रेस पक्ष असेल. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, हे म्हणतात ना 70 साल में तुमने क्या किया. अरे 70 साल में ना ज्या अमेरिकेशी आम्ही लढत राहिलो ना, त्याला शेतीमध्ये 1 इंच आम्ही येऊ दिलेलं नाही. हे आम्ही 70 वर्षात केलेलं. आणि ह्या सरकारने, जर भारत सरकारने अमेरिकेला शेतीमध्ये येऊ दिलं तर मग टोकाची लढाई आहे. आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर उतरून अमेरिकेला आम्ही बाकी सगळी मैत्री ठेवू, पण शेतीमध्ये येऊ देणार नाही. आणि ही मोठी लढाई आहे. आता होईल की कशी होईल माहिती नाही. आम्ही पण इथून जोरात रेटतोय. आदरणीय पवार साहेब स्वतः लक्ष घालून आहेत त्याच्यात. पण आपण परदेशाशी मैत्री ठेवावी, देवाणघेवाण द्यावं. तुम्ही आमचं घ्या, आम्ही तुमचं घेतो, पण बाकी सगळ्यामध्ये करू. मोबाईलमध्ये करू, त्या इन्फोसिसच्या सर्व्हिसेस मध्ये करू, पण शेतीमध्ये परदेशातला कुठलाही माणूस गुंतवणूक करू देणार नाही म्हणजे नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाही मोठी लढाई. आता पुढच्या 15-20 दिवसात कळेल नक्की काय होईल, पण या सगळ्याचा गांभीर्याने विचार करा.
महिलांनो तुम्ही करा असं म्हणू नका, आपचं काय बघून घेतील, जमाना गया, तुमचा पण 50% अधिकार आहे. आता जे इलेक्शन आहे ना, मला खरंच आनंद वाटला, कारण आबा मला माझ्या मोठ्या भावासारखे. आजही ज्या दिवशी आबा गेले, आबाला शेवटचा श्वास घेताना डॉक्टर सोडून कोण होतं? तुम्ही होते, बाकी कोणी नव्हतं ICU. सगळे त्यांची फॅमिली कोलॅप्स होऊन रडत होती आणि मी डॉक्टरला सांगत होते प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा. माझ्या डोळ्यासमोर ते ICU शून्यावर झालेलं मी पाहिलं. आणि ह्या काळ्या मातीशी प्रचंड प्रेम असणारा नेता. खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालं. पण आबांनी एक निर्णय घेतला होता. ते मंत्री असताना त्यांना एका महिलेने फोन केला रडत. त्यांना काय वाटलं, नवऱ्याने मारलं का काय? त्यांनी फोन केला. ते म्हणाले की काय रडते तू? ते म्हणले घरात अडचण झाली, नवरा मारतो का, काय प्रॉब्लेम आहे? ती म्हणली नाही, माझा नवरा पंचायत समितीत आहे, तो मला फार त्रास देतो. तुझ्या नवऱ्याचं काय काम तिकडे? म्हणले ऐकतच नाही, रोज येतो माझ्या बरोबर, जातो माझ्या बरोबर. मग आबांनी निर्णय घेतला की आज नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच कुठल्याही मीटिंगला नवरा जाणार नाही, महिलाच जाईल आणि तीच निर्णय घेईल. तो निर्णय आरळ पाटलांनी घेतला. आणि आमच्या महिला भगिनी निर्णय प्रक्रियेत गेला. तरी आहेत थोडे SP असतात. SP म्हणजे शरद पवार नाही, SP म्हणजे सरपंचपती. कधी कधी गावात गेलं ना की माझ्या मतदारसंघात अमित गेले ना मी, की आधी माझा नोट असते की या गावात चाललोय आणि हा सरपंच आहे, ही महिला आहे. मी तिथे गेल्यावर एक पुरुष उभा राहतो आणि म्हणतो नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे. म्हणलं सरपंच कुठे आहे? मीच आहे ना सरपंच. विचार करते गाडीत तर नाव तर लिहिलं होतं महिलेचं, हा बाबा का पुढे पुढे करतो? तरी म्हणायला मग मी PA ला विचारते अरे ते नोट कुठे आहे? तो सांगतो नाही ताई महिलाच आहे. आमचा कोडवर्ड आहे SP. तुम्हाला हळूच येऊन PA म्हणतो ताई SP. मी त्याला विचारते त्याचा पण सन्मान आहे ना. मग त्याला प्रेमाने विचारते पण सरपंच तुम्ही आहात का तुमच्या मिसेस? नाही तीच आहे, पण मीच सगळं बघतो. ती कुठे आहे? ती घरी आहे ना. उसको बोला. यायचं माझ्या शेजारी बसायचं कार्यक्रम आणि माझ्या आधी भाषण करायचं. मग ती बायको म्हणते नको नको मी कधीच नाही केलं. म्हटलं आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधीतरी पहिल्यांदा करायची असते. आज आहे मी तुझं भाषण लिहून देते, तू कर भाषण. कारण आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी हे फक्त तुम्हाला घरात बसण्यासाठी नाही, तो उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला अधिकार देण्यासाठी आहे. पण निर्णय प्रक्रियेमध्ये आरक्षणातूनच तुम्हाला संधी. त्याच्यामुळे या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करा. आता तुमच्याकडे किती पैसे चंद्रकांत भाऊ कमी झाले मला नाही माहिती. माझ्या मतदारसंघात तर लाखोनी महिला कमी गेल्या. या किती 6,500 कुठे कमी झाल्या? अकोले तालुक्यात. आणि तुमच्याकडे 15,000. बारामती लोकसभा मतदारसंघात तर प्रत्येक तालुक्यात 9 तालुक्यात 6,000, 8,000, 10,000. या राज्यामध्ये 25 लाख महिला कमी गेलेल्या. का केल्या, कशा केल्या, सगळं होईलच आता. आणि 1500चे 2100 काय करत नाही सरकार. कारण मी खरं तर या विषयावर बोलणार नव्हते, पण एक गोष्ट खूप गांभीर्याने मला तुम्हाला सांगायची की ह्या सरकारची तिजोरी खळखळाट आहे त्याच्यात. आणि दुर्दैव आहे यात शेतीचे विषय, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आहे की सरकारकडे पैसे नाही आहेत. आणि जर असंच राहिलं तर काही महिन्यांनी पगार करायला पण यांच्याकडे पैसे राहणार. त्यामुळे महाराष्ट्र असा कधी आर्थिक परिस्थितीत अडचणीत नव्हता. हे दुर्दैव आहे की या सरकारच्या मध्ये ही परिस्थिती. आमची तर रोज त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टींवर लढाई होते. पण लढाई तर आम्ही करत राहू, वैचारिकही होईल. कारण का माझी प्रचंड माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे. पण मी अंधश्रद्धेच्या विरोधात. श्रद्धा ही कुणावरही तुमची असो, आई वडील असेल. कारण का आपला देश हा सर्व म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र घेणं आम्हाला अभिमान येतो. अरे आम्ही नगरला जेव्हा येतो तेव्हा आम्ही विचार करतो आपल्या त्या ताई होत्या आठवतं, त्यांचं साडीचं दुकान होतं, तिकडे जायचो. मग आपला नगरचा आपला तो भेळवाला अय्यंगरवाला, त्याच्याकडे भेळ खा, अशा आनंदाने गुणा. आणि ह्या देशातलं सगळ्यात महत्वाचं पुस्तक जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, जे जगामध्ये वाचलं जातं, ते अहिल्यानगरमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा ते जेलमध्ये होते, ही अहिल्यानगरची ओळख.
आणि या बाबांनी काय भरून ठेवली एवढं की इथे हिंदूंकडून सामान घेऊ नका. एक बरं झालं त्यांच्या पक्षाने नोटीस पाठवली त्याला. आता पुढे नोटीसचं काय झालं मला माहिती नाही. मी तर त्या पक्षाला सांगितलं तर आवराय सगळे आणि पक्षातून काढून टाका. कधीतरी आयुष्यात स्ट्रॉंग डिसिजन घ्यायलाच पाहिजे, कारण का ते राज्याच्या हिताचे नसते. पण ही दुर्दैवानी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. पण आपल्याला बदल करावा लागेल आणि करू आपण. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळे एकत्र राहू आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण ह्या सगळ्या कुटुंबांनी जो प्रयत्न केलाय, या घुले कुटुंबाचा जो विचार आहे, त्या सगळ्या विचार तुम्ही मगाशी चंद्र म्हणतायत ते आम्हाला तिकडून इशारा करून म्हणतायत कांद्याला भाव देऊ दे. कशाला कांद्याला भाव पाहिजे ना? तुमची बहिणी लढेल, काळजी करू नका. पुढच्या वेळेस आले ना सत्तेवाले की त्यांना घाला कांद्याच्या माळा आणि सांगा तू ह्याला भाव दे, नाही तर तुला यूज देत नाही मी गावामध्ये. खरंच थोडं म्हणजे आम्ही तर टोकाचं तिथे बगरे सर आहेत आपले, ते करतातच ते आंदोलन. मीही केंद्र सरकारशी बोलणार आहे या बाबतीत. पण ही जी अडचणीत आलेली शेती आहे त्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू. आज खरं तर माझे बंधू असणारे 40 गंभीर आहे असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही आजच माझे सगळे सहकारी त्यांना कुटुंबाला माझं स्वतःचं त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं एक पारदर्शक SIT स्थापन झाली पाहिजे आणि त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी पारदर्शकपणे आणि कुठलाही राजकीय दबाव त्याच्यात येता कामा नये. ज्या पद्धतीने आतापर्यंत कारवाई झाली आहे त्यात अजून नवीन नवीन नावं समोर येत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं SIT स्थापन करावी आणि पारदर्शकपणे कुठलाही राजकीय दबाव न होता त्या मुलीला, ती महाराष्ट्राची लेख आहे, तिला न्याय मिळाला. बोगस मतदानाच्या विरुद्ध मुंबईमध्ये जो 1 नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये, राष्ट्रवादीची काय भूमिका त्या संदर्भात? महाविकास आघाडीचा मोर्चा. आता अजितदादा जैन मुलींच्या भेटीसाठी जाणार, मात्र अद्यापही गेलेले जो विषय सध्या चर्चेला आहे, मुरलीधर मोहोळांवर जे दंगेकर आरोप करतायत, काय वाटतं त्या आरोपांमध्ये तथ्य असेल? मला असं वाटतं याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्याचं कारण माननीय मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर स्पष्टीकरण दिलं तर आपल्याला नक्की कळेल ना काय होतं. रोज त्यांचेच मित्रपक्ष आरोप करतायत ना. हे दंगेकर जी हे त्याच सरकारमध्ये आहेत आणि त्यांनी तर ठरवलं की माननीय प्रधानमंत्र्यांनाच पत्र लिहायचं. त्याच्यामुळे ते माननीय प्रधानमंत्र्यांना काय पत्र लिहितात त्याचा आपण ड्राफ्ट बघूया. अतिवृष्टीच्या मुद्द्यावर दिवाळी गोड करूचं असं सरकार म्हणालं, मात्र जी काही मदत सध्या जमा होते ती एकदम तुटपुंजी आहे. काय वाटतं? पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो हे पॅकेज फसवं आहे. हे पूर्ण आमची अपेक्षा होती की सरकारने सरसकट कर्जमाफी केलीच पाहिजे. तुम्ही बघत आहात, तुम्ही सभेत होता, महिलांचे आणि शेतकऱ्यांची काय भावना होती ही कांद्याच्या बाबतीत. त्यामुळे प्रचंड अडचणीत आलेला हा शेतकरी आहे, त्याला हे पूर्णपणे असंवेदनशील सरकार आहे. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.